नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आहे. आज मी साधे, सोपे, पटकन होणारे गुळाचा पाक न करता डिंकाचे लाडू करते आहे. डिंक आणि गूळ यांचं महत्त्व आपल्याला माहीत आहेच आहे. कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, आणखीन सांधेदुखी याच्यामध्ये डिंक अतिशय उपयुक्त असतो. कॅल्शियम आणि प्रोटीन्सने तो युक्त असतो. गुळामुळे पचनशक्ती वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हिमोग्लोबिन वाढते. गॅस चालू केला आहे, कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी सुके खोबरं जे किसलेलं आहे ते घालून घेते आहे आणि भाजून घेते आहे. मंद आचेवर हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. जसं जसं खोबरं भाजून होईल तसं त्याचा आकार कमी होतो, रंग बदलायला लागतो आणि एक मंद सुगंध पण सुटतो. आपलं खोबरं गुलाबी रंगावर भाजून झालेलं आहे ते मी आता एका ताटलीमध्ये काढून घेते आहे. साजूक तूप मी 2 चमचे घातलेलं आहे. इथं मी 75 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, तो मी थोडा टाकून तळून घेते आहे. डिंकाचे लाडू करताना डिंक जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि बाकीचे साहित्य कमी प्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे डिंकाचे लाडू खाल्ल्याचा इफेक्ट जास्त चांगला होतो. डिंक मी थोडा घालून तळून घेते आहे. आपला डिंक तळून झालेला आहे. इथं मी अर्धा ते पाऊण वाटी मखाणा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. 1 मिनिट भाजून झाल्यावर मी ते खाली काढून घेते आहे. त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी खारीक पूड आहे ती पण घातलेली आहे. खारकेमुळे लाडू खुटखुटीत होतात. खारीक पण आपल्याला खूप उपयुक्त असते शरीराला. त्याच कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातले आणि काजू, बदाम, पिस्ता आणि इथं मी अक्रोड घातलेले आहेत. अक्रोड आपण नेहमी खाल्ले जात नाहीत, म्हणून मुद्दा म्हणून लाडू करताना यात घातलेले आहेत. आपल्या सुकामेव्याचा रंग बदललेला आहे. आता मी ते काढून घेते आहे. एका वाटीत सुकामेवा सगळा मी काढून घेतलेला आहे. आपले सगळे जिन्नस तळून भाजून झालेले आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे. डिंक आपला गार झालेला आहे, तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहे. तुम्ही हाताने सुद्धा क्रश करू शकता, एकदम कुरकुरीत लागतो. डिंक दळून झालेला आहे, तो मी एका पसरट भांड्यात काढून घेते आहे. सुकं खोबरं मी मिक्सरमध्ये घालून वाटून घेते. हे सुद्धा तुम्ही हाताने चुरून घेतलं तरी चालेल, एकदम बारीक नाही करणार आहे. मखाण्याची पूड करून घेते आहे. मखाण्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. खारीक पूड घालून घेते आहे. इथं जायफळ मी खिसून घेते आहे. असं जायफळ खिसून ऐनवेळी घेतल्यामुळं जायफळाचा स्वाद लाडवांना चांगला येतो, पदार्थाला चांगला येतो. थोडीशी वेलदोडीची पूड पण घालते आहे. हे सगळं मिश्रण मी चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घेते आहे, म्हणजे आपण घातलेले सगळे घटक पदार्थ एकजीव होतील. छान झालेले आहेत एकत्र. आता मी थोडंसं हाताच्या सहाय्याने पण एकत्र करून घेते आहे आणि हे किती झालेलं आहे मिश्रण ते मोजून घेते आहे, म्हणजे आपल्याला त्या प्रमाणात गूळ घालता येईल. मिश्रण इथं माझं मोजून 3 वाट्या झालेलं आहे आणि त्यामुळे मी 2 वाट्या गूळ ह्याच्यामध्ये घालणार आहे. तुम्ही गूळ खिसून घेत असाल तर तुम्हाला लाडू लगेच वळता येतील. इथं मी गूळ चिरून घेतलेला आहे, त्यामुळे तो गूळ मला
मिक्सरमधून काढावं लागणार आहे. हाताने खडे फोडण्याचा प्रयत्न करते आहे आणि आता नंतर मी मिक्सरमधून काढणार आहे. हे लाडू करताना माझ्या मिक्सरची खालची मोटार असती ती खराब झाली. त्यामुळे दुसरीकडचा मिक्सर आणून मला हे लाडू करावे लागले. मिश्रण मी मिक्सरमधलं तसऱ्यात काढून घेते आहे. दुसरा भाग जो उरलेला आहे तो पण मी मिक्सरमध्ये घालून दळून घेते आहे. एकसारखा करून घेते आहे. आपलं लाडवाचं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी तळलेले ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे. तूप समजा तुम्हाला कमी वाटत असेल तर नंतर साजूक तूप थोडंसं गरम करून लाडवात घालायचं आहे. इथं मी लाडू वळून बघते आहे. लाडू छान वळला जातो आहे. तूप अजिबात लागत नाही आहे. आत्ता जरी तुम्हाला तूप माझ्या हाताला लागलेले दिसत असेल किंवा लाडवाला दिसत असेल तरी ते नंतर थिजतं, गोठतं आणि आपला लाडू आतून ओलसर राहतो, कोरडा होत नाही. लाडू माझा छान वळून झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवा. आमच्या या चॅनेलवर रवा बेसन लाडू आहेत, बेसनाचे लाडू आहेत, ओट्सचे लाडू आहेत, हलव्याचे लाडू आहेत. ते नक्की बघा. परत भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.